नमस्कार. मनूच्या स्वयंपाकघरामध्ये आज आपण बनवतोय व्हेज मासे. नाव ऐकून जरा थोडं आश्चर्यच वाटलं ना? तर हो, अ, जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी आपण आज या पद्धतीने व्हेज मासे बनवतोय. चला, ही रेसिपी कशी बनवली हे मी तुम्हाला आज दाखवते. सगळ्यात अगोदर इथं मी एक पालखाची जोडी स्वच्छ निवडून आणि धुवून घेतली आहे. त्याचबरोबर इथं 2 बटाटे उकडून घेतलेत. 1 चमचाभर लाल तिखट घेतलंय. 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय. 4-5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या. जर लहान मुलं खाणारी असली तर नाही घातले तरी पण चालेल. 1 चमचा जिरं, चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ आणि 1 वाटी इथं मी बेसन पीठ घेतले. बेसन पीठ कमी जास्त लागू शकतं. आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय, आपण जी पालखाची भाजी घेतली आहे ना ती एकदम जेवढी आपल्याला बारीक कापता येईल तेवढी बारीक कापून घ्यायची. व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी फास्ट फॉरवर्ड केले. आता इथं सगळी पालखाची भाजी मी कापून घेतली. त्यानंतर आपण जे 2 उकडून घेतलेले बटाटे होते त्याची आपल्याला इथं या पद्धतीने साल काढून घ्यायची आहे. इथं हे बघा, दोन्ही पण बटाट्याची मी जी वरची साल आहे ती व्यवस्थित अशी काढून घेतली आहे. आता आपल्याला काय करायचंय, एक किसणी घ्यायची आहे आणि जी किसणीची म्हणजे बारीक बाजू असते त्याने हा जो बटाटा आहे तो व्यवस्थित असा आपल्याला किसून घ्यायचा आहे. म्हणजे त्या बटाट्यामध्ये गाठी राहिल्या नाही पाहिजे. या पद्धतीने सगळा बटाटा मी व्यवस्थित असा इथं किसून घेतलाय. आता भाजी कापून झाली, बटाटा किसून झालाय. आता आपल्याला हा जो किसलेला बटाटा आहे त्याच्यामध्ये आपण जी चिरून ठेवलेली भाजी होती ती सगळी भाजी आपल्याला या बटाट्यामध्ये घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण जे मसाले घेतलेत ते घालून घेणार आहे. सगळ्यात अगोदर जिरं घालून घेतलं, हिरवी मिरची घालून घेतली, त्याचबरोबर मीठ घालून घेतलंय. आपण जो चिरून ठेवलेला कांदा होता तो कांदा घालून घेतलाय, कोथिंबीर घालून घेतली आहे आणि त्याचबरोबर लाल तिखट इथं मी यामध्ये घालून घेते. आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे. म्हणजे काय होतं की मिठाचं पाणी सुटतं, त्याच्यामुळं आपल्याला या सगळ्या गोष्टी अगोदर व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढं आपल्याला बेसन पीठ याच्यामध्ये घालून घ्यायचंय. हे बघा, थोडं थोडं करून मी यामध्ये बेसन पीठ घालून घेते. मला इथं बेसन पीठ कमी पडलं होतं म्हणून पुन्हा एकदा अर्धी वाटी इथं मी बेसन पीठ घेतलंय. म्हणजे टोटल मला 1.5 वाटी इथं बेसन पीठ लागलंय. आता जे मळलेलं पीठ होतं ना ते मी इथं एका भांड्यामध्ये काढून घेतलंय. आता आपल्याला काय करायचंय, एक फॉईल पेपर घ्यायचंय, कारण आपण व्हेज मासे बनवतोय आपल्याला याला माशाचा आकार द्यायचा आहे. म्हणजे माशाचे जसे पीस असतात तसा आपल्याला आकार द्यायचा आहे. इथं मी एक फॉईल पेपर घेतला, त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि हे बघा, या पद्धतीने मी एक छोटासा उंडा घेतला आणि त्याला या पद्धतीने माशाचा आकार देऊन घेतलाय. तुम्हाला किती मोठे किंवा छोटे बनवायचे पीस त्यानुसार तुम्ही इथं बनवू शकता. आता गॅसवर एक तवा तापवायला ठेवला आणि त्याच्यावर तेल घालून घेतलंय, कारण आपण आता हे मासे शॅलो फ्राय करतोय. त्याच्यासाठी तव्यावर तेल घालून घेतलं आणि तेल चांगलं व्यवस्थित असं आपल्याला गरम होऊन द्यायचंय. तेल गरम होतंय तोपर्यंत काय करायचंय, आपण जो म्हणजे मासा बनवलाय त्याला आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये घोळून घ्यायचंय. कारण आपण जेव्हा खरे मासे जेव्हा बनवतो तेव्हा पण आपण त्याला तांदळाच्या पिठाचं कोटिंग करतो. म्हणून हे पण मासे छान असे वरून कुरकुरीत होण्यासाठी आपण याला वरून तांदळाच्या पिठाचं कोटिंग करणार आहे. म्हणून एका प्लेटमध्ये मी तांदळाचं पीठ घेतलंय आणि आपण जो आता माशाचा पीस बनवलेला होता त्याला या पद्धतीने आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये घोळून घ्यायचे. म्हणजे आपले हे जे मासे आहेत हे खूप छान असे कुरकुरीत बनले जातात. हे बघा, या पद्धतीने मी सगळ्या बाजूने तांदळाचं पीठ लावून घेतलंय.
तर तोपर्यंत आपलं जे तेल होतं तव्यावरचं तर ते पण छान असं तापलंय. आता हा जो माशाचा पीस आहे तर हा आपण तव्यावर घालून घेतोय. तर गॅस मध्यमच ठेवायचा आहे, गॅस फुल ठेवायचा नाही आहे. तर दोन्ही बाजूने याला आपल्याला छान सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. तर आता याच पद्धतीने दुसरा पण एक माशाचा पीस मी इथं बनवून घेतलाय. तर तो पण मी आता इथं तव्यावर घालून घेते. तर त्याच्यासाठी अगोदर काय करायचंय, हा जो पीस आहे तर याला मी एकदा पलटी करून घेते आणि थोडंसं साईडला करून ठेवते, म्हणजे एक एक पीस छान आपला भाजला जाईल. तर हे बघा, या पद्धतीने हा जो माशाचा पीस आहे तर याला मी साईडला करून ठेवलं आणि दुसरा जो बनवलेला पीस होता तर तो मी आत्ता तव्यामध्ये या पद्धतीने घालून घेते. तर हे बघा, आपले व्हेज मासे किती छान असे परतले जातात ते. तर सेम नॉनव्हेज सारखेच दिसतात ते ना. तर याच पद्धतीने राहिलेले सगळे मासे मी आता इथं बनवून घेते. तर आता आपल्या ह्या माशांना छान असं सोनेरी कलर आलाय. तर आता आपल्याला काय करायचं, हे जे मासे तर यांना दोन्ही बाजूने छान भाजून झाले की तव्याच्या एका कडेला म्हणजे असे बाजूला करून ठेवायचे. म्हणजे काय होतं, याच्यातलं जे तेल आहे ना तर ते पूर्ण निथळलं जातं आणि आपले हे मासे अजिबात तेलकट राहत नाही. तर मी हे बघा, एक पीस मी असा तव्याच्या कडेला लावून ठेवला आहे, म्हणजे त्याच्यातलं तेल सगळं निथळलं जाईल आणि अजिबात त्याच्यात तेल राहणार नाही. आता याच पद्धतीने राहिलेले जे सगळे मासे तर ते मी असे एक एक करून बनवून घेते. तर इथं माशाचे 2 पीस छान असे तळून झालेत. तर याला आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर हे बघा, किती छान इथं आपले व्हेज मासे बनून तयार झालेत. तर बाकीचे मासे तळून होतं ते तोपर्यंत हे बघा, एकदम छान आणि कुरकुरीत इथं आपले व्हेज मासे तळून झालेत. तर जे लोक नॉनव्हेज खात नाही तर त्यांच्यासाठी ही खूप छान अशी ही व्हेज माशांची रेसिपी आहे. तर हे मासे तुम्ही सॉससोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा डाळ भाताबरोबर सुद्धा तोंडी लावू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर मनूचं स्वयंपाकघर या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.